कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराशी तब्बल 3 वेळा झुंज दिल्यानंतरही हार न मानणाऱ्या नीता अंजनकर यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे। प्रसिद्ध मास्टर शेफ आणि कॅन्सर वॉरियर नीता अंजनकर यांनी 564 किलो कच्चा चिवडा बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे। याआधी त्यांनी 1000 किलोची आंबील बनवून विक्रम केला होता। आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि अचाट आत्मविश्वासाचा अनोखा प्रत्यय दिला आहे। हा विक्रम रचण्यापूर्वी फक्त आठवडाभर आधीच त्यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती, तरीही त्यांनी न डगमगता न थांबता हा ऐतिहासिक चिवडा तयार केला। या चिवड्यामध्ये मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, दाडिया, सेव, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, हळद, साखर आणि तेल यांचा समावेश होता। हा चिवडा वर्धा रोडवरील संचेती स्कूलच्या प्रांगणात बनवण्यात आला, जिथे अनेकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या विक्रमाला साक्षीदार होण्याचा मान मिळवला। नीता अंजनकर यांनी स्पष्ट संदेश दिला, कॅन्सर पासून घाबरायचं नाही, कॅन्सरलाच घाबरवायचं आहे। शंखनाद न्यूजच्या वतीने हा उपक्रम खास कॅन्सर वॉरियर्सना प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। नीता अंजनकर यांच्या ही कामगिरी एक विक्रम तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त संकटाशी 2 हात करत जीवन जगण्याची शिकवण आहे। एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नावाची नोंद झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा मी दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ज्याला आपण म्हणू। आणि हा जो मी करते आहे, हा कॅन्सर पेशंटला मोटिवेट करण्यासाठी करते आहे। आणि कुठलाही रोग असो त्याच्यावर मात तुम्हाला करता येते। आता सध्या मला 3ऱ्यांदा कॅन्सर रिपेल झालेलं आहे, नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे, 7 दिवसच झालेले आहे। आणि तरीही मी हा रेकॉर्ड केला, कारण मला काहीतरी करून दाखवायचं होतं आणि कॅन्सर पेशंटसाठीच मला करायचं होतं। आणि यापुढे मी कॅन्सर पेशंटसाठीच काम करणार आहे। आज संध्याकाळी पण जो कार्यक्रम आहे तो मी कॅन्सर पेशंटसाठीच घेते आहे, की त्यांना ते मोटिवेट व्हावे आणि त्यांनी या आजाराला घाबरू नये आणि समोर जायचं। आणि काल आम्ही कुकरी कॉम्पिटिशन घेतली आणि गेल्या 3 वर्षापासून कुकरी कॉम्पिटिशन घेतो आहे। जवळपास काल 176 वगैरे पार्टिसिपंट्स आमच्याकडे होते आणि भरपूर बक्षिसं पण आम्ही दिलेली आहेत। आज जो तुम्ही जो चिवडा बनवलेला आहे तो किती किलोचा होता? हा 562 किलोचा चिवडा बनवला आहे। यामध्ये काय काय सांग? पोहे, मुरमुरे, शेंगदाणे, डाळ्या, हळद, तिखट, वाघमाऱ्यांचं वापरलं आहे, 24 कॅरेट ऑइल शेंगदाणा तेल आपण वापरलेलं आहे। त्याच्यानंतर शेंगदाणे आणि डाळ्या आणि शेव, मीठ आणि साखर, त्याच्याशिवाय चव नाही। किती तास लागले? साधारण आमचा हा कार्यक्रम 8:30 पावणे 9ला सुरू झाला, तो 10:15 10:30 पर्यंत चालला, 2 तास तर लागले। या अगोदर पण तुम्ही भरपूर कार्यक्रम घेतलेले आहे आणि नंतर पण होणार? हो, नंतर होणारच आहे। मी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। कॅन्सर किती वेळा पण आला तरी मी येईन आणि रेकॉर्ड करीन। मॅडम माझ्याबरोबर आहेत आणि करीन, नक्की करीन।